ओके. आपल्या सगळ्यांना पुन्हा एक वार तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. अ, आपण जी मराठी बायबल स्टडी आहे, जिवंत अशा बायबल चर्चद्वारे प्रत्येक गुरुवारी असते आणि त्यामध्ये आपण नायसीन जो मत अंगीकार आहे तो सुरुवात केलेला आहे. त्यामध्ये आपण मागे विशेष करून या मत अंगीकाराबद्दलचं जे पार्श्वभूमी आहे ती सगळ्यात अगोदर आपण अभ्यासली आणि त्यानंतर आपण त्याची जी पहिली जी विश्वासाची कबुली आहे त्याला आपण सुरुवात केली होती आणि त्यावर आपण विचार करत होतो की सर्व समर्थ एकच देव नाही का, त्यावर आपण सगळ्यात पहिला आपला बायबल अभ्यास केला. त्यानंतर देव जो पिता आकाश आणि पृथ्वी दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता त्याचवर आम्ही विश्वास ठेवतो, हे आपण दुसऱ्या भागामध्ये शिकलेलो आहे. आणि आज आपण देव जो पुत्र याबद्दल आपण शिकणार आहोत आणि विशेष करून त्रैक्यातील हा दुसरा व्यक्ती नाही का, आणि एकच देव आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग देव जो पुत्राबद्दल आपण शिकत असताना आपल्याला हे शिकायला भेटल की नायसीन मतांगीकार जो आहे त्याचा जो मधला जो गाभा आहे, मधला जो भाग आहे पूर्ण अ, अधिक भाग देव जो पुत्र नाही का त्याच्याबद्दलची सत्य, त्याचं व्यक्तित्व आणि त्याचं दैवत्व, त्याचं कार्य नाही का, त्याच्याबद्दल तो आहे. आणि म्हणूनच का बरं त्यावर इतका जास्त वेळ घालवला किंवा त्याच्याबद्दल जास्त बोलण्यात आलेलं आहे. त्याचं कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं आणि ते आपण आता पुढे पण पाहणारच आहोत. आता हे आपण नायसीन जो मत अंगीकार आहे तो पुन्हा एकदा आपण वाचूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वीचा दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता त्याचवर आम्ही विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक, अनिर्मित, पित्यासारखाच स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पण ते पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर खेळण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जीवनाचा प्रभू व दाता आहे, जो पित्यापासून व त्याच्या त्याच्या देवपुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणेच पुत्राप्रमाणेच त्याची भक्ती केली जाते व गौरविला जातो. तो संदेष्टांद्वारे बोलला, आम्ही एकच पवित्र सार्वत्रिक प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापाच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तिस्माची कबुली देतो. मृतांचे पुनरुत्थान तसेच येणाऱ्या जगामधील जीवन यांची आम्ही वाट पाहतो. आमेन. आता हा जो दुसरा भाग आहे ज्याला आपण सुरुवात करत आहोत तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देव जो पुत्र. आणि त्याच्याबद्दल विचार करत असताना आपण काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण हाताळणार आहोत. विशेष करून जर आपण याची रूपरेषा पाहिली तर खऱ्या रीतीने अ, आपण दोनच गोष्टी पाहणार आहोत. एक तर त्याचं दैवत्व आणि त्याचं मनुष्यत्व. आणि मग त्याच्या दैवत्वामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं व्यक्तित्व आणि त्याचं सारसत्व, या दोन गोष्टी आपण शिकू. त्यानंतर मनुष्यत्व ज्यावेळेस आपण त्याबद्दल पाहणार आहोत तर मग त्यामध्ये त्याचं कार्य आणि त्या कार्याची पूर्णता झाल्यानंतरचं त्याचं स्वर्गात जाणं, आत्ताचं त्याचं कार्य म्हणजे तिन्ही काळामध्ये नाही का त्याचं जे कार्य आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आता
ज्यावेळेस आपण नायसीन मतांगीकाराबद्दल पाहतो तर सुरुवातीपासून मी सांगत आहे की हा जो मतांगीकार आहे तो तीन भागामध्ये विभागला गेलेला आहे आणि तिन्ही भाग आपल्याला देवाबद्दलची सत्य सांगणारे आहेत आणि मंडळीचा काय विश्वास होता त्याबद्दल बोललं जात आहे. तर पहिला जो भाग आहे तो आपल्याला देव जो पिता याबद्दल शिकवतो. दुसरा भाग जो आहे जो आता आपण वाचल्यामधला जो देव जो पुत्राबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि तिसरा भाग देव जो पवित्र आत्म्याबद्दल. आता देव जो पित्याबद्दल आपण सगळ्यात अगोदर शिकलो. आता देव जो पुत्राबद्दल आपण काही आठवडे विचार करणार आहोत, मनन करणार आहोत. आणि म्हणूनच आपला जो विषय आहे तो अशाच प्रकारचा आहे की एकच प्रभू येशू ख्रिस्त. आता मंडळीच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा त्रैक्यावर घाला घालण्यात आला किंवा पाखंडी शिकवण देण्यात आली तेव्हाच मंडळीने त्रैक्य देवाचा विचार केला का? हा आपला पहिला प्रश्न आहे सगळ्यात अगोदर. की ज्यावेळेस काहीतरी पाखंडी विचार त्रैक्याबद्दल सांगण्यात आले किंवा उच्चारण्यात आले, काहीतरी शिकवण देण्यात आली किंवा त्रैक्यावर घाला घालण्यात आला, तेव्हाच मंडळीने त्रैक्याबद्दल विचार केला का? तर बिलकुल नाही. बिलकुल नाही. कारण सुरुवातीपासून खरी जी ख्रिस्ताची मंडळी आहे, ती ह्याच सत्यावर बांधलेली आहे. त्रैक देवावरती बांधली गेलेली मंडळी आहे. बरोबर? कारण ज्या प्रकारे आपण पाहतो, की तारणामध्ये त्रैक्याचं कार्य आहे, त्याच प्रकारे मंडळीच्या कृतीमध्ये सुद्धा त्रैक्य आपल्याला पाहायला भेटतं. मंडळीमध्ये पूर्णपणे त्रैक्याचंच कार्य आपण पाहतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की पित्याने मला ते दिलेले आहेत आणि पित्याने आकर्षिल्या की शिवाय कुणी माझ्या जवळ येणार नाही. आणि आणखी तो म्हणतो, की जो कोणी मला पाहतो तो पित्याला पाहतो. नाही का? आणि जो कोणी मला ओळखतो तो पित्याला ओळखतो आणि माझ्यामध्ये तो त्याचा गौरव करेल. तर आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस मंडळीबद्दल विचार करतो, तर मंडळी जी आहे ती ह्या त्रैक्यावर उभारल्या गेलेली आहे. आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं त्याची जी महान आज्ञा आहे शेवटची स्वर्गरोहण होण्या अगोदर की तुम्ही काय करा म्हणे, जाऊन सर्व जगाला सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा म्हणे आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या म्हटलेला आहे. तर पुन्हा एक वार मंडळीचा भाग होणं नक्कीच आपण त्या अदृश्य चर्चचा भाग होतो अगोदर देवाच्या कृपेने. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण अ, भौतिक रीतीनं कृतीने पाण्याचा बाप्तिस्मा घेतो देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यांच्या नावामध्ये, त्यावेळेस आपण खऱ्या रीतीने जे आपल्या अंतःकरणात कार्य झालेलं आहे त्याची आपण विशेष करून प्रदर्शन किंवा त्याची कबुली उघडपणे त्या चिन्हाद्वारे आपण दाखवितो. आणि त्यामधून आपण पाहू शकतो की ख्रिस्ती विश्वास जो आहे हा त्रैक्यावर मुळावलेला विश्वास आहे. त्रैक्य देवावर मुळावलेला हा विश्वास आहे. आणि आता ख्रिस्ताबद्दल विचार करत असताना मी अगोदर सांगितलं की आपण दोन जे मुद्दे आहेत, दोन जे सत्य आहेत ते हाताळणार आहोत आणि त्या दोन सत्याद्वारे आपण या नायसीन मतांगीकारामध्ये जे विधान करण्यात आलेले आहेत त्या विधानांबद्दल आपण शिकणार आहोत. पण त्यातल्या त्यात विशेष करून आपण ज्यावेळेस ह्या दोन मुद्द्या हाताळू तर त्यामध्ये विशेष करून पहिलं जो सत्य आहे ते म्हणजे आपल्याला ख्रिस्ताच्या दैवत्वाबद्दल नायसीन मतांगीकार जो आहे आपल्याला मार्गदर्शन करतो. कारण ज्यावेळेस पाखंडी मत त्या ठिकाणी उदयास आलं ते पाखंडी मत ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्ताच्या दैवत्वाबद्दल आणि त्याच्या व्यक्तित्वावर डाग आणणारं ते होतं. आणि सरते शेवटी ते त्रैक्यावर सुद्धा घाला करणार होतं. आणि म्हणूनच नायसीन मतांगीकारामध्ये ज्यावेळेस अनेक जे विधानं करण्यात आलेली आहेत ते विधानं वारंवार ते जे मत आहे चुकीचं, जे पाखंडी मत आहे ते खोडून काढत आहेत. आणि म्हणूनच पहिल्या भागात आपण शिकूया ख्रिस्ताचं दैवत्व. कमीत कमी या आठवडी आणि पुढच्या आठवडी सुद्धा आपण ख्रिस्ताचं दैवत्व जे आहे त्यावर आपण मनन करणार आहोत. त्यानंतर त्याच्या समोरच्या आठवड्यामध्ये आपण ख्रिस्ताचं जे कार्य आहे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ त्या कार्याबद्दल आपण विचार करणार आहोत. आता सगळ्यात पहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवत्व त्याबद्दल आपण मनन करूया. आता ख्रिस्ताच्या दैवत्वाबद्दल विचार करत असताना मी अगोदरही सांगितलेलं आहे की दोन विशिष्ट जे शब्द आहेत त्यावर आपण मनन करणार आहोत. परंतु त्यातील ते जे दोन शब्द आहेत त्यातील एक शब्द त्याच्यावर आपण आज मनन करूया आणि मग पुढच्या आठवडी पुढच्या त्या शब्दावर आपण मनन करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे एकुलता एक. एकुलता एक.
त्या शब्दावर आपण सगळ्यात अगोदर आज विचार करणार. पुढच्या आठवडी एकच सारसत्व, नाही का? कारण इथं आपण ज्यावेळेस अ, हा जो मतांगीकार आहे आपण वाचतो बारकाईने, तर तुम्हाला इथं वारंवार शिकायला भेटेल बघा. सुरुवात कशी होता इथं, एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र. तर ही जी पहिली लाईन आहे, एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, यावर आज आपण विचार करूया की नेमकं त्याचा अर्थ काय आहे आणि का बरं ही लाईन, ही विश्वासाची कबुली सगळ्यात अगोदर घेतली जात आहे. त्यानंतर पुढच्या आठवडी आपण देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित पित्यासारखा स्वभाव असणारा, हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला त्याचं सारसत्व दाखवणार आहे, जो आपण पुढच्या आठवडी आपण अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात अगोदर पहिला जे आहे एकुलता एक पुत्र, याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. देव जो पुत्राबद्दल खूप मोठा भाग इथं आपल्याला पाहायला भेटतो. सुरुवात पित्यापासून होते आणि शेवट पवित्र आत्म्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग तारणाचे, क्षमाशीलतेचे घटक आणि मंडळीचं तत्व आपल्याला शेवटी या मत अंगीकारामध्ये पाहायला भेटत आहे. आता अनेक वेळा आपल्यासमोर हा प्रश्न निर्माण होईल, अरे पित्याबद्दल एकच लाईन आहे, त्यानंतर पवित्र आत्म्याबद्दल पण फारच थोडकं बोललं गेलेलं आहे, पण पुत्राबद्दलच इतकं नाही का मोठ्या प्रमाणात का बरं बोलल्या गेलं? आता याचा अर्थ असा आहे का की मग त्रैक्यामध्ये दर्जा आहे? तर बिलकुल नाही. जर मी असं म्हटलं की पुत्र पिता किंवा आत्म्यापेक्षा पुत्र जो आहे तो पिता आणि पवित्र आत्म्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे, तर हे अगदी पाखंडी ठरल, अगदी चुकीचं ठरेल हे, नाही का? कारण खरं जर आपण पाहिलं तर का बरं पुत्राबद्दल इतका भर आहे? पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपण पुत्राबद्दल विचार करतो, नाही का? कारण पित्याला पुत्राद्वारे आपण ओळखतो आणि पवित्र आत्मा जो आहे तो पुत्राला प्रगट करतो आणि पुत्राचा गौरव करतो. हे आपल्याला योहान 14 अध्याय आणि 16 अध्यायामधून शिकायला भेटतं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याबद्दल शिकवलेलं आहे. ईश्वर वैज्ञानिक दृष्टीने जर आपण पाहिलं, तर देव जो पित्याबद्दल आणि पवित्र आत्म्याबद्दलची दोन्ही विभाग जे आहेत ते अर्थपूर्ण आहेत. जे प्रभू येशू ख्रिस्ताचं व्यक्तित्व आणि कार्य जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. जणू काय देवचा पिता आणि देवचा पुत्र, जे आपल्याला अगोदर देवचा पिता पाहायला भेटतो आणि शेवटी देवचा पवित्र आत्मा पाहायला भेटत आहे, आणि त्यांच्यामध्ये पुत्राबद्दल त्याचं कार्य, त्याचं व्यक्तित्व आणि त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, जणू काय देवचा पिता आणि देवीचा पवित्र आत्मा त्यांना जोडणार आहेत. एक अद्भुत संबंध ते दाखवणारे आहेत. कारण ख्रिस्ताद्वारेच आपण देवपित्याला गौरव देतो. कारण योहान कृष्णवर्तमान जर तुम्ही 15 अध्याय बारकाईने वाचला, तर तुम्हाला समजेल की जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो म्हणे, तो काय करतो म्हणे, विपुल फळ देतो, आणि विपुल फळ दिल्याने कोणाचा गौरव होतो म्हणे? पित्याचा गौरव होतो, बरोबर. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारेच पित्याला गौरव आपण देतो. पवित्र आत्म्याचं कार्य काय बरं? आपण ख्रिस्ताला ओळखावं म्हणून तो आपले आत्मिक नेत्र उघडतो. आणि म्हणूनच मंडळीमध्ये तुम्हाला कबुतराचं चिन्ह किंवा कबुतराबद्दल किंवा काहीतरी असं वेगळ्या गोष्टीबद्दल जास्त काही बोलायला किंवा जास्त त्याचा विचार केला जात नाही, नाही का? कारण मंडळीमध्ये एक महत्वाचा उद्देश, एक महत्वाचा विषय आपण वारंवार पाहतो, प्रत्येक उपदेशामध्ये पाहतो, आणि तो म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. कारण त्रेक देव त्या वधस्तंभाबद्दल विचार करतोय. पित्याच्या हृदयात सार्वकालिकतेमध्ये तो वधस्तंभ होता. पुत्राने तो वधस्तंभ वाहण्यासाठी ती स्वइच्छेने तो तयार झाला आणि त्याने तो वधस्तंभ सहन केलेला आहे. आणि तोच वधस्तंभाचा संदेश देवचा पवित्र आत्मा आपल्या हृदयात त्याचं लागूकरण करत आहे. पवित्र आत्म्याचं कार्य जे आहे ते स्वतःकडे, पवित्र आत्म्याकडे आपलं लक्ष वेधून घेणं हे नाहीये, तर आपण ख्रिस्त, त्याचं व्यक्तित्व आणि त्याचं कार्याकडे पाहावं. हेच पवित्र आत्म्याचं कार्य आहे. हाच पवित्र आत्म्याचा उद्देश आहे. तो आपल्या हृदयात का आलेला आहे? जर तुम्ही योहान वर्तमान अध्याय 14 आणि जर 16 बारकाईने वाचलं, तर तुम्हाला तिथं समजेल की जिथं सांगितलं की तो स्वतःच सांगणार नाही म्हणे.
तो म्हणे माझं गौरव करेल, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. ख्रिस्ताचं गौरव पवित्र आत्मा करतो. तो आपल्याला ख्रिस्ताचं व्यक्तित्व, ख्रिस्ताचं दैवत्व, ख्रिस्ताचं जे परिपूर्ण कार्य आहे त्याकडे आपल्याला आकर्षित करतो. तो आपल्याला वारंवार आपली स्थिती दाखवितो, नाही का? आणि मग या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता जी पहिली लाईन आपण माग शिकलो होतो, पुन्हा एक वार आपण आता हा जो दुसरा भाग अभ्यासणार आहोत, या दुसऱ्या भाग अभ्यासत असताना पुन्हा त्या पहिल्या लाईनीकडे जाऊया, जिथं आपल्याला शिकायला भेटतं की एकच देव, जो पिता, जो आकाश आणि पृथ्वी, दृश्य आणि अदृश्य यांचा निर्माण करता. आता एकच देव जो पिता, नाही का, त्याच्याबद्दल आपण शिकूया. आणि ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे, पुत्राबद्दल विचार करत असताना आपल्याला एकच देव जो पिता जो आहे त्याच्याबद्दल पुन्हा मनन करणं गरजेचं आहे. हे एकच वाक्य आहे मतांगीकारामध्ये, एकच देव जो पिता. पण हे आपल्याला देवाबद्दल चार महत्वाची सत्य सांगत. पहिली गोष्ट म्हणजे एकच देव आहे, अनेक देव नाहीत. त्याला प्रतिस्पर्धी, नाही का, देव नाहीत. देव आणि देवी असं काही नाहीये. एकच देव इस्रायल लोकांच्या हृदयात होता. त्यांच्या हृदयात हे सत्य ठसवण्यात आलेलं होतं. पहा, अनुवाद 6:4 जे आपण मागच्या वेळेस शिकलो, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आपला देव परमेश्वर हा कसा आहे? अनन्य परमेश्वर आहे. त्याच्याबद्दल आपण शिकलेलो आहे. आजच्या जगात आपण पाहतो की एकच देव हे सत्य असामान्य आहे. हेच रोमी जगात देखील होतं, नाही का? पण यहुदी आणि ख्रिस्ती लोक जे आहेत ते एकाच देवावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. पण आपण पाहतो की यहुदी जे होते ते फक्त यहोवा देव, नाही का, त्याबद्दल फार गंभीर ते होते. पण जे खरे विश्वासणारे, मग ते यहुदी असो की हेलेने असो, ते एकाच देवावर ते विश्वास ठेवतात, त्रैक देवावर, नाही का? आता पित्याचं पितृत्व आपण मागं सुद्धा शिकलो होतो. पण आता पुन्हा एक वार ह्या पुत्राबद्दल शिकत असताना आपल्याला पितृत्वाची पण पितृत्वाचं पण विचार करणं गरजेचं आहे. देव पित्याला शरीर नाही, आपल्याला माहित आहे. योहान 1:18 मध्ये काय सांगितलेलं आहे? देवाला कुणी कधीच पाहिलं नाही, परंतु जो एकुलता एक त्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केलेला आहे. बरोबर? तर देव पित्याबद्दल आपण विचार करतो आणि पवित्र आत्म्याबद्दल पाहतो. त्यांना शरीर नाही, त्या आत्मा आहे. शुद्ध आत्मा, अति शुद्ध. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा जेव्हा देवाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तेव्हा पुरुषार्थी नावाने किंवा शीर्षकाने त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. देवाविषयी अधूनमधून आपल्याला पाहायला भेटतं की अशी कबुतरासारखी प्रतिमा अशी वापरली गेलेली नाही. पण ज्यावेळेस देवाबद्दल बोललं, त्याच्याबद्दलची नावं आणि त्याचे शीर्षक जर प्रगट केले, तर मग नेहमी राजा म्हणून त्याला प्रगट केले, राणी म्हणून नाही. पती म्हणून प्रगट केलेला आहे त्याला, पत्नी म्हणून नाही. पिता म्हणून त्याला प्रगट केलेला आहे, माता म्हणून नाही. आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देव पिता आहे. किमान दोन अर्थाने तो पिता आहे. एक म्हणजे आपण त्याची मुले आहोत, या अर्थाने तो पिता आहे. पण आपल्याला पाहायला भेटतं की आपण सार्वकालिकतेमध्ये त्याची मूल्य नव्हतं, नक्कीच त्याच्या हृदयात ते आहे, निवडीच्या त्याच्या कृत्यांमुळं. पण ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यामुळे, देवाच्या आत्म्याच्या अद्भुत कृतीमुळं, आमच्या त्या तारणाच्या दिवसापासून अगदी आपण काय म्हणू शकतो, ऑफिशियली आपण त्याची लेकरं, ख्रिस्तामध्ये दत्तक लेकरं असे होतो. पण त्याहून महत्वाचं म्हणजे तो पिता आहे. का बरं? कारण त्याला एक पुत्र आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि नायसीन मतांगीकार जो आहे तो अशा प्रकारे म्हणू शकतो की अरे, देव पिता आहे कारण येशू ख्रिस्त त्याचा पुत्र आहे. खरं तर हा एक युक्तिवादाचा आणि महत्वाचा असा भाग आहे, नाही का? कारण देव पिता केवळ तेव्हाच सार्वकालिक असू शकतो जर देवपुत्र सार्वकालिक असेल, नाही का? नाहीतर मग जर आपण असं म्हटलं की नाही, कधीतरी सार्वकालिकतेमध्ये त्याला निर्माण केलं पुत्राला, मग याचा अर्थ त्याच्या अगोदर तो पिता नव्हता.
तो सार्वकालिक पिता त्याला म्हणता येणार नाही. पण नाही, तो सार्वकालिक पिता आहे कारण त्याला सार्वकालिक पुत्र आहे, जो निर्मित नाहीये. तिसरी गोष्ट, हा जो पिता आहे हा सर्व सामर्थ्य आहे. आणि आता विशेष करून सर्व सामर्थ्य या शब्दाबद्दल विचार करत असताना त्याचा अर्थ होतो शासक किंवा सर्व शक्तिमान, राज्य करणारा सार्वभौम राजा. आणि हा जो शब्द आहे ना, प्रगटीकरणामध्ये आणि विशेष करून नवीन करारामध्ये अनेक वेळा आलेला आहे. कमीत कमी आपल्याला पाहायला भेटतं, की समजा 10 वेळा जर आपण धरलं, तर 10 पैकी 9 वेळा प्रकटीकरणामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. त्या शब्दाचा, सर्व सामर्थ्य या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि प्रगटीकरणामध्ये जर आपण सर्व सामर्थ्य हा शब्द पाहिला, तर ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे देव पित्याला सर्व सामर्थ्य म्हटलेलं आहे, त्याच प्रकारे देव पुत्राला सुद्धा हा शब्द लागू होतो, की तो सर्व सामर्थ्य आहे. चौथी गोष्ट, तो निर्माता आहे. तिथं काय सांगितलंय? जो आकाश आणि पृथ्वी, जो दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता. चौथी गोष्ट, तो निर्माता आहे. देवाशिवाय अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट देवाने निर्माण केलेली आहे. देव जो आहे तो अनिर्मित आहे. तो, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. तो स्व अस्तित्व असणारा देव आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस त्याच्या निर्मितीबद्दल विचार येतो, तर तिथं त्याचं स्व अस्तित्व, त्याबद्दल आपण विचार करतो, की तो आपल्या निर्मितीपेक्षा स्वतंत्र आहे. तो विभक्त आहे. तो वेगळा आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचंच आहे. त्याची स्वतंत्रता, त्याचं स्व अस्तित्व आपल्याला पाहून समजून घेणं गरजेचं आहे. तो स्वर्ग पृथ्वीचा, दृश्य आणि अदृश्य वस्तूंचा, गोष्टींचा तो निर्माण करता आहे. तर सगळ्यात अगोदर आपण एकच देव जो पिता, त्याबद्दल आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आता आपण एकच प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याबद्दल विचार करणार आहोत. आणि शेवटी आपण देव जो पवित्र आत्मा, त्याबद्दल आपण आपल्या विश्वासाची कबुली देणार आहोत. आता सुरुवातीच्या काळामध्ये मंडळीमध्ये आपण शिकलो, की काही काही मंडळांमध्ये प्रभोजनाच्या वेळी अ, अ, अशा प्रकारची कबुली दिली जायची, नाही का? आणि बाप्तिस्म्याच्या वेळी सुद्धा आपण पाहतो आजही अनेक मंडळांमध्ये आणि आपल्याही मंडळीमध्ये ज्यावेळेस बाप्तिस्मा घेण्याची वेळ येते, त्यावेळेस हे प्रश्न विचारले जातात, की तुम्ही पित्यावर, पुत्रावर, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवता काय? नाही का? तर हे अगदी प्रारंभापासून आपल्याला पाहायला भेटतं आणि हे अगदी सत्य आहे. आपल्याला नेहमी पाहायला भेटतं, नाही का? देवचं पिता, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्म्याबद्दल. पण त्याला समजून घेण्यासाठी कोणती भाषा आपण वापरणार? आपल्या मानवी बुद्धीला आपण कधीच कोणत्या उदाहरणाद्वारे त्याला असं सिद्ध करू शकणार नाही. कारण देव जो आहे, त्याने ज्या प्रकारे स्वतःला त्याने प्रगट केलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, जे आपल्यासाठी पुरेसं आहे, त्याचप्रमाणे आपण विश्वासाने त्या गोष्टी घेऊ शकतो, नाही का? अधिक मला खोलवर जाऊन पाहायचंय, अधिक खोलवर जाऊन मला समजून घ्यायचंय, हे जर मी करत बसलो, तर मी एक दिवस वेडा होऊन जाईल, नाही का? पण मला देवाने जे स्वतःला प्रगट केलंय, बस ते माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि म्हणूनच एकच देव आहे, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, ह्या त्रैक्यामध्ये तो सामावलेला आहे. ते एकच देव, देव जो पित्यामध्ये आपण पाहतो तोच एकच देव, देव जो पुत्रामध्ये आपण पाहतो तोच एकच देव, देव जो पवित्र आत्म्यामध्ये आपण पाहतो, त्याच त्याच वेळी पिता हा पुत्र नाही, पुत्र हा पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा हा पिता नाही, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्या त्रैक देवाबद्दल आपण शिकत असताना पिता, त्याचं वेगळं अस्तित्व आहे, व्यक्तित्व आहे. पुत्राचं वेगळं अस्तित्व आहे, व्यक्तित्व आहे. आणि पवित्र आत्म्याचं वेगळं अस्तित्व आणि व्यक्तित्व आहे. परंतु हे तिघही पूर्ण देवपण, पूर्ण देवपण जे आहे, या तिघामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. एकच देवपण. आणि मग एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, त्याबद्दल आपण विचार करत आहोत आता. आता ज्यावेळेस त्याच्याबद्दल आपण विचार करतोय, तर एरियस जो होता, आपण पाहिलं की जो अलेक्झांड्रिया त्या शहरातील एक पाळक किंवा एक एक असा धर्मोपदेशक होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की
त्याने काही अशी मतं मांडायला सुरुवात केली. आणि तो जो होता तो विशेष करून या मंडळीच्या काही मतांशी तो सहमत होता. जसं येशू ख्रिस्ताबद्दल की तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. एरेस म्हणत होता ओके नो प्रॉब्लेम, मला याबद्दल काहीच समस्या नाही, मी याच्याशी सहमत आहे. पण एकुलता एक हा जो शब्द आहे ना, एरियस म्हणत होता की त्या शब्दाच्या अर्थाबद्दल मी सहमत नाही. का बरं? आणि म्हणून त्याने विशेष करून त्याबद्दल अलेक्झांड्रियाचा जो बिशप होता अलेक्झांडर, त्याला त्याने पत्र लिहिलं. आणि आपल्याला माहिती आहे की अलेक्झांड्रिया इजिप्त विशेष करून त्या ठिकाणी असणारे एक ख्रिस्ती शहरांपैकी एक आहे. आणि त्या ठिकाणी ती मंडळी ते चर्च होतं मोठं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की नंतरच्या काळामध्ये हा जो अलेक्झांडर आहे त्याच्यानंतर अथेनियस तो जो आहे तो तिथं बिशप किंवा तो पाळक झाला. पण आपल्याला पाहायला भेटतं की हा जो एरियस होता तो सुद्धा त्याच त्याच आजूबाजूच्या कोणत्या तरी शहरामधील त्या एका मंडळीचा एक तो वडील किंवा तो एक पाळक किंवा काहीतरी एक प्रमुख व्यक्तित्व होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो जो आहे तो पुत्राच्या एकुलता एक पुत्र याच्याशी तो सहमत होता. पण तो काय म्हणत होता की तो म्हणत होता की पुत्राला देवाने सार्वकालिकतेमध्ये कुठंतरी निर्माण केलेला आहे. ज्यावेळेस वेळही निर्माण केलेली नव्हती, जगाची उत्पत्ती झाली नव्हती, त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर पुत्र होता. ज्यावेळेस तो काही प्रश्न काही वचन पण तो घेतो त्यासाठी, जसं कलसीकरस पत्रामधून आणि अशी इतरही ठिकाणे म्हटलेलं आहे की तो उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. आता ते 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 जे वचन आहे तो घेईल आणि मग तो असा विचार करेल की उत्पत्ती ज्येष्ठ म्हणजे काय, सर्वांच्या अगोदर तो होता. मग हा, मी ते मान्य करतो, पण सर्वांच्या अगोदर त्याला निर्माण केलंय असं मी मान्य करतो. तर एरियसचा असा विचार होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त सर्व निर्मितीच्या अगोदर आहे. या तत्वाला एरेसने मान्य केलं. पण मग एरेसचा मुद्दा होता की मी हे मान्य करतो की तो सर्व निर्मितीच्या अगोदर आहे. म्हणजेच काय, तो म्हणतो की सर्व अस्तित्वात येण्या अगोदर पुत्राचा जन्म झाला. आणि म्हणूनच अलेक्झांडर जो आहे त्याला लिहिलेल्या पत्रामध्ये तो अधिक काही गोष्टी बोलतो. आणि तो काय म्हणत आहे की ख्रिस्त जो आहे देवाचा पुत्र जो आहे तो पित्याकडून सार्वकालिकतेमध्ये जन्मलेला किंवा निर्माण झालेला आहे. सर्व युगांपूर्वी तो स्थापित झाला असं तो म्हणतो. आणि त्याच्या अगोदर, निर्माण होण्याच्या अगोदर किंवा जन्मापूर्वी पुत्र नव्हता. आणि हाच मुद्दा आहे जो पूर्णपणे त्रैक्याला घाला घालणार आहे. आणि पुत्राचं अस्तित्व, पुत्राचं दैवत्व, त्यावर हा प्रश्न उच्चारणारा आहे. आणि म्हणूनच तो पित्यापासून जन्मलेला आहे अशा प्रकारे ज्यावेळेस तो बोलतो, तर त्याचा अर्थ हा आहे की तो म्हणतो की मला काही समस्या नाही, कारण युगांपूर्वी तो जन्मलेला आहे, याच्यामध्ये माझी काही समस्या नाही. हा, तो युगांपूर्वी आहे, पण तो निर्माण केलेला आहे कुठंतरी युगामध्ये. तो निर्माण केलेला आहे, तो निर्मितीपैकी एक आहे. निर्मितीच्या सगळ्यात पहिला तो आहे. एक वेळ अशी होती की जिथं पुत्र अस्तित्वात नव्हता. आणि अशा प्रकारे एरियसचं हे मत होतं. आणि भयंकर आहे, हे भयंकर पाखंडी मत होतं, जिथं देवाला डाग आणणार होता. आणि हाच मुद्दा खारिज करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी नायसीन मध्ये, कॉन्स्टन्टिनोपल या ठिकाणी, आणि आणखी एका ठिकाणी जी धर्म परिषद झाली 3 वेगवेगळ्या काळामध्ये, हेच वेगवेगळे मुद्दे तिथे हाताळले गेले. आणि विशेष करून पुत्राचं दैवत्व स्पष्ट करण्यासाठी काही विधानं सादर करण्यात आली. आणि ते विधान अशा प्रकारचे आहेत बघा. एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, पहिला पहिला मुद्दा, तो एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र. आणि मग पुढे आणखी मुद्दे आहात, काही विधानं करताय. देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक, अनिर्मित, पित्यासारखाच स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले. पाहिलं?
हा इतका पक्क, इतका स्पष्ट आणि इतकं सरळ आणि इतकं सोपं रीतीने तो जो ख्रिस्ताचा विशेष करून जो विश्वास आहे, आपला जो ख्रिस्ती विश्वास आहे आणि ख्रिस्ताबद्दलचं जे तत्व आहे, ख्रिस्ताबद्दलचं जे तत्व आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये पवित्र शास्त्राचा अभ्यास करून, विशेष करून विचारपूर्वक ही विधानं सादर करण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक विधानांना पवित्र शास्त्राचा आधार आहे आणि प्रत्येक विधानांना पुराव्यानिशी सादर करण्यात आलेला आहे आणि एरियसच्या त्या सर्व पाखंडी मताला आपल्याला पाहायला भेटतं की या विधानांद्वारे खोडून काढण्यात आलेलं आहे, खोडून काढण्यात आलेलं आहे आणि म्हणून सुरुवात करत असताना एकच प्रभू येशू ख्रिस्त, आता एकच प्रभू येशू ख्रिस्त. बघा प्रेषितांची कृत्य अध्याय 11 आणि वचन 17 मध्ये जर आपण आलो तर तिथं आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते. जिथं आपण पाहतो की पेत्र जो होता त्याच्याबद्दल काही जे यहुदी मंडळी आहे ते जरा वेगळा विचार करायला लागले. कारण परराष्ट्रीयांमध्ये पेत्राचं जाणं, सुवार्ता गाजविणं, त्यांच्यासोबत राहणं, त्याबद्दल काही यहुदियातील जे लोक होते त्यांना जरा कठीण जायला लागलं. आणि ज्यावेळेस पेत्र यरुशलेमेला गेला तेव्हा हे जे लोक होते त्याच्याबरोबर वाद घालायला लागले. ते म्हणायला लागले की तुम्ही सुनतान झालेल्या लोकांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात म्हणे. तेव्हा पेत्र जो आहे त्याने काय केलं, तिथं अद्भुत रीतीने त्याला जो 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 दृष्टांत झालेला आहे त्याचं वर्णन त्याने केलं अध्याय 11 मध्ये. आणि पेत्र काय म्हणतो, माझं भान हरपलं म्हणे आणि भान सुटून मी एका दृष्टांत पाहिला म्हणे, जिथं एक पात्र उतरलं आणि ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आलं म्हणे. आणि मी त्याच्याकडे निहाळून पाहिलं तर त्याच्यामध्ये पृथ्वीवरील चतुष्पाद श्वापदे सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली. जे यहुदी लोकांनुसार आणि विशेष करून देवाने जे खाण्यापिण्याविषयी दिलेले जे नियम होते त्यानुसार अशुद्ध मानण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या पेत्राने पाहिल्या. आणि मग तो म्हणतो वचन 7 मध्ये की अशी वाणी माझ्या बरोबर बोलताना मी ऐकली, पेत्रा उठ मारून खा म्हणे. मग मी म्हटलो, पहा वचन 8 मध्ये, प्रेषितांची कृत्य अध्याय 11 वचन 8 मध्ये पेत्र म्हणतो, मी म्हणालो नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग वचन 9 मध्ये दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस. असे तीनदा झाले, नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर उडली गेली. तर यातून काय शिकवलं जात आहे आणि हा संदर्भ आहे. आणि हा संदर्भ घेऊनच आता पेत्र, ते जे यहुदी लोक त्याच्यासोबत वादविवाद करत होते त्यांना तो सांगत आहे की हे तारण जे आहे ते फक्त यहुद्यांसाठीच मर्यादित नाही तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे. ही कृपा जी तुमच्यावर करण्यात आलेली आहे ती कृपा परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे. आणि तेच संदर्भ लक्षात घेता वचन 17 मध्ये तो म्हणतो की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले. तो म्हणतो की तारणाबद्दल विचार करता यहुदी कोण, हेलेनी कोण, असा दर्जा, असा भेदच नाहीये. कारण ख्रिस्तामध्ये आपल्या सगळ्यांना एकच एकच दान, सारखेच दान मिळाले म्हणे. आपल्या एकाच आत्म्यात बाप्तिस्मा झालेला आहे. आपण देवाचे घरचे लोक झालेलो आहोत. त्या ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग झालेला आहोत. आणि म्हणून उच्च आणि नीच आणि वेगळापणा ह्या गोष्टी आपण करू नये म्हणे, नाही का. तर देवाला अडवणारा असा कोण आहे म्हणे, असा प्रश्न तो विचारतो. इथं मुख्य मुद्दा काय, प्रभू येशू ख्रिस्तावर म्हटलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर म्हटलेला आहे. तर नायसीन क्रीड मध्ये किंवा नायसीन मत अंगीकारामध्ये सुरुवात करत असतानाच एकच प्रभू येशू ख्रिस्त. का बरं एकच, केवळ, हा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे आपल्या विश्वासाच्या कबुलीसाठी. कारण त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. कारण एकच देव, एकच देव पण
त्याचं प्रगट करणारा तो शब्द आहे. केवळ एकच पुत्र आहे पित्याला, त्याच्याबद्दलचं महत्व ते दाखवणारा शब्द आहे. केवळ एकच तारणारा आहे, त्याबद्दलचं महत्व दाखवणारा शब्द आहे. केवळ एकच प्रभू आहे, त्याबद्दलचं महत्व दाखवणारा तो शब्द आहे. केवळ एकच ख्रिस्त आहे, त्याबद्दल तो मार्गदर्शन करणारा शब्द आहे. आता प्रभू, ज्यावेळेस या शब्दाबद्दल आपण विचार करतो, तर प्रभू हा जो शब्द आहे, ख्रिस्ताचं देव पण प्रगट करणारा शब्द आहे. तो स्वामी आहे, तो प्रभू आहे, तो मालक आहे, तो महान निर्माण करताय. मग त्याचं देव पण आपल्याला त्याबद्दल आपण विचार करतो तिथं, की ज्या प्रकारे पिता देव आहे, त्याच प्रकारे पुत्रही देव आहे. आणि येशू हा जो शब्द आहे, त्याचं मानव म्हणून, त्याचं मानवी नाव, त्याचं मानवी कार्य, त्याची आठवण करून देणारा हा शब्द आहे येशू. म्हणजे तारणारा, ज्याच्याबद्दल आपण मतेमध्येच पाहतो नाही का, त्याचं नाव तू येशू असं ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. येशू या नावाचा अर्थ तारणारा होतो. तर एक त्याचं देव पण प्रभू हा शब्द प्रगट करतो. मग प्रभू हा शब्द आपल्याला सार्वकालिकतेमध्ये सुद्धा घेऊन जाईल. आणि मग एरियसचे जे विचारधारा आहेत, ते तोडणारे हे शब्द आहेत. कारण तिथं ज्यावेळेस म्हटलं की एकच प्रभू येशू ख्रिस्त, तर इथं एरियसचं पाखंडी मत अगदी फोडून तोडून टाकलं जात आहे, उद्ध्वस्त केलं जात आहे. कारण प्रभू म्हटल्यानंतर प्रभू जो आहे, त्याला निर्माण केलेलं नाही, त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. त्याचं सार्वकालिक पण आपल्याला शिकायला भेटतं. येशू, त्याचं तारणाचं कार्य, तो तारणारा, तो देहधारी देव, त्याच्याबद्दल आपण शिकतो. ख्रिस्त या शब्दाबद्दल आपण शिकत असताना अभिषिक्त नाही का, जो याजकांचा याजक, कारण अभिषेक कुणाला केला जायचा? याजक, राजा आणि संदेष्टाला, नाही का? आणि हे तिन्ही पद आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटत आहे. ख्रिस्त हा संदेष्टा आहे, कारण त्याने ज्या प्रकारे संदेष्टा होता, तो देवाचा संदेश लोकांना द्यायचा, जे शब्द देव सांगायचा, जे वचन देव द्यायचा, ते वचन जसाच्या तसा संदेष्टा लोकांना सांगायचा. पण खरा संदेष्टांचा संदेष्टा ख्रिस्त आहे, कारण तो खुद्द देव पित्याच्या उराशी होता, ज्याने खुद्द आपल्या नेत्रांनी त्याला पाहिलेला आहे आणि त्याने त्याला प्रगट केलं. तो याजकांचा याजक आहे. कसा बरं? कारण जुन्या करारामध्ये याजकाचं काम काय होतं? मध्यस्थी करणं. याजकाचं काम काय होतं? प्रार्थना करणं लोकांसाठी. याजकांचं काम काय होतं? लोकांसाठी अर्पण करणं. पण त्यासोबतच याजक जो होता, त्याला स्वतःसाठी सुद्धा शुद्धीकरण करावं लागायचं. स्वतःसाठी अर्पण द्यावं लागायचं अगोदर, आणि मगच तो इतरांसाठी मध्यस्थी करू शकत होता. पण हा याजकांचा याजक आहे. इब्री लोकास पत्र करतं त्याबद्दलच बोलतो, नाही का? की ज्याला स्वतःच्या शुद्धीकरणासाठी अर्पण करण्याची गरज नव्हती, आणि म्हणूनच हा स्वतः शुद्ध असणारा, हा निर्दोष निष्कलंक असा महान याजक आपल्यासाठी स्वतःच रक्त घेऊन खऱ्या त्या परमपवित्र स्थानात, स्वर्गातील त्या खऱ्या परमपवित्र स्थानात तो गेलेला आहे, आणि आपल्या बदली ते रक्त त्याने तिथं वाहिलं. महायाजक तो आहे, राजांचा राजा तो आहे. कसा राजा बरं? जो राजा महान गौरवी प्रभू, ज्याला त्याच्या प्रजेला सोडवण्यासाठी आपलं सिंहासन सोडावं लागलं, तो राजा या भूतलावर आला. तो गौरवी प्रभू जो त्या गौरवात होता, त्याने ते गौरवही आपल्यासाठी, त्याने त्याबद्दल विचार केला नाही. फिलिप करास पत्रामध्ये आपण पाहतो की त्याने स्वतःला रिक्त केलं. तो देवाच्या स्वभावाचा असूनही देवासमान असणं हा लाभ आहे, हे त्याने मानलं नाही म्हणे. तर काय तो राजा आहे गौरवी, ज्याला आपलं सिंहासन सोडावं लागलं, जो आपल्यासाठी या भूतलावर आला, जो आपल्यासाठी जगला. कारण मत आहे त्याबद्दलच बोलतो वारंवार. तो म्हणतो की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून सोडविल. तो खरा राजा आहे, जो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारण्यासाठी या भूतलावर आला. हा असा राजा आहे की ज्याने आपल्या प्रजेसाठी आपला स्वतःचा प्राण राखून न ठेवता दिलेला आहे. आपल्या अनमोल रक्ताने, मोलाने ही प्रजा त्याने विकत घेतली. जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ह्या मसीहाची वारंवार झलक देण्यात आली. त्याला स्त्रीचं संतान म्हणून तो प्रगट झाला उत्पत्तीमध्ये. स्त्रीचं संतान, त्याच्याबद्दल अब्राहमाला दिलेलं अभिवचन, जे सर्व
कुळे पृथ्वीवरील संतानाद्वारे आशीर्वादित होणार आहे. ते संतान कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोणत्या कुळातून? यहुदी वंशातून तो येईल. कोण असणार आहे? तो राजा असणार आहे दाविदासारखा. दाविदाच्या दाविदाचं सिंहासन जो सर्व काळासाठी स्थापित करणार आहे, तो कोण आहे? ख्रिस्त आहे. त्या वधस्तंभा, विशेष करून त्या निवास मंडपाप्रमाणे, खऱ्या रीतीने तो निवास मंडप तरी काहीतरी दुरावा दाखवणारा होता. पण हा असा आहे की खरा मंडप जो खुद्द आपल्यामध्येच आलेला आहे. तो देव देहधारी झाला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. इमॅन्युएल, आमच्या सानिध्य देव. किती अनमोल हे आहे. जुन्या कराराने वारंवार त्याची झलक दाखविली आणि नवीन करारामध्ये त्याची वास्तविकता प्रगट झालेली आहे. तर पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्याला त्याचं देवपण, त्याचं परिपूर्ण कार्य आणि त्याची सार्वकालिक झलक दाखवणारा आहे. आता युगांपूर्वी म्हटलेला आहे, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र. आता पुढची ही जी संज्ञा आहे किंवा हे जे विधान आहे, सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र असं म्हटलेलं नाही इथं की जन्मलेला किंवा निर्माण केलेला. आता इथं एकुलता एक म्हटलेला आहे. हे ख्रिस्ताचं दैवत्व प्रगट करणार आहे. कारण यहुदी लोकांना अगदी स्पष्ट रीतीने या गोष्टी माहित होत्या की जेव्हा देवाचा पुत्र कोणाला म्हणण्यात येतं, ते ते खुद्द देवच आहे. केवळ देवालाच हा म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणूनच ज्यावेळेस ख्रिस्ताने मी मी पित्याला ओळखतो म्हणतो, नाही का? पिता मला ओळखतो म्हणतो. किंवा ज्यावेळेस त्याने पित्याबद्दल बोललं गेलं, माझा पिता, त्यावेळेस लोकांना राग आला, यहुदी लोकांना. आणि त्याने दगडमार करण्याचा प्रयत्न केला पुष्कळदा त्याला. योहान कृष्णवर्तमान जर तुम्ही बारकाईने वाचलं तर तुम्हाला तिथे शिकायला भेटल, नाही का? कारण देवाचा पुत्र म्हणजे खुद्द देव. तर देवाचा पुत्र हा शब्द त्याच्या देवपणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतो. आता पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण देवाचा पुत्र या शब्दाबद्दल पाहतो, तर देवाचा पुत्र कोणकोणत्या अर्थाने आलेला आपण पाहू शकतो. जसे इयोब 1:6 मध्ये आपण वाचतो, तिथं आपल्याला सांगितलं, एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले. आणि मग वचन, अध्याय 2 वचन 1 मध्ये सुद्धा देवपुत्र हा शब्द वापरलाय. इथं देवदूतांसाठी देवपुत्र हा शब्द वापरण्यात आलेला आहे. निर्गम 4:22 मध्ये इस्रायल राष्ट्राला देवाचे पुत्र म्हटलेला आहे. 2 शमूएल 7:14 मध्ये राजाला देवाचा पुत्र म्हटलेला आहे. गलती करासपत्र अध्याय 3 वचन 26 मध्ये विश्वासणाऱ्यांना देवाचे पुत्र म्हटलेला आहे. प्रत्येक संदर्भामध्ये देवपुत्र हा शब्द आपल्याला पाहायला भेटतो. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देवाचा पुत्र हा शब्द वापरण्यात येतो, त्यावेळेस ज्या प्रकारे इस्रायल राष्ट्राला देवाचे पुत्र म्हटले, राजाला देवाचा पुत्र म्हटलेला आहे, विश्वासणाऱ्यांना देवाचे पुत्र म्हटले, काही ठिकाणी देवदूतांसाठी देवाचा पुत्र म्हणण्यात आलेला आहे, तशा प्रकारे ख्रिस्ताबद्दल बोललं जात नाही. ज्यावेळेस ख्रिस्ताबद्दल हे विधान केलं जाते पवित्र शास्त्रामध्ये, त्यावेळेस देवाचा एकुलता एक पुत्र, देवदूतांना एकुलता एक पुत्र म्हटलं नाही, राजांना एकुलता एक पुत्र म्हटलं नाही, इस्रायलाला एकुलता एक पुत्र म्हटलेलं नाही, विश्वासणाऱ्यांना एकुलता एक पुत्र म्हटलेलं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल हा शब्द वापरण्यात आलेला आहे, एकुलता एक पुत्र. आणि त्याच्यासाठी जो मूळ शब्द वापरण्यात आलेला आहे तो मोनोगेनेस. आता हा शब्द जो आहे ना, तो नवीन करारामध्ये प्रभू येशूच्या संदर्भात 5 वेळा वापरला गेलेला आहे. तुम्हाला योहान अध्याय 1 वचन 14 मध्ये, योहान 1:18 मध्ये, योहान 3:16 मध्ये, 3:18 मध्ये, पहिली योहान 4:9 मध्ये तुम्हाला एकुलता एक हा शब्द पाहायला भेटेल, नाही का? मोनोगेनेस. आणि या शब्दाचा अर्थ एकुलता एक, जन्मलेला. आणि शब्दशः असा अर्थ आहे. आणि इंग्रजी भाषांतरामध्ये जर आपण पाहिलं तर तिथं अनेक ठिकाणी एकमेव किंवा अद्वितीय असा शब्द वापरलेला आहे. आता मोनोगेनेस या शब्दाबद्दल विचार करत असताना पुन्हा एक वार एरिस जो होता, तो का बरं या शब्दाशी सहमत होता, एकुलता एक शब्दाशी? तो म्हणत होता की हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे, याशी मी सहमत आहे. कारण एकुलता एक हा जो शब्द आहे, त्याचा शब्दशः अर्थ होतो की उत्पन्न केलेला, मोनोगेनेस, उत्पन्न होणे किंवा निर्माण येणे किंवा जन्माला येणे.
मोनो म्हणजे एकच, एक, आणि गेनेस म्हणजे उत्पन्न. या दोन शब्दापासून आलेला हा शब्द आहे ग्रीक मोनोगेनेस. आणि त्याला मग तो अशाच प्रकारे हेच तत्व घेऊन पुढे आलेला होता. परंतु जर आपण खऱ्या रीतीने मोनोगेनेस या शब्दाबद्दल पाहिला, तर मोनोगेनेस या शब्दाचा अर्थ एक जन्मलेला असा नाही, तर अनन्य, अद्वितीय असा होतो. आणि आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अनन्य म्हणजे एकमेव किंवा अद्वितीय. आणि हा जो शब्द आहे, आपल्याला याची आठवण करून देत आहे की ख्रिस्ताला सुरुवात नाही. ख्रिस्त सार्वकालिक, अनन्य, अद्वितीय असा देवाचा पुत्र आहे. ख्रिस्तासारखा ख्रिस्तच, अन्य कोणी नाही. त्याच्याशी तुल्य कोणी नाही. तो अतुल्य आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि इथं मात्र एरियस जो होता तो चुकलेला आहे, पडलेला आहे. आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला देवाचं वचन आपण पाहू शकतो. योहान 1:14 आणि वचन 18 मध्ये पहा. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचं गौरव पाहिलं, तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचं गौरव असावं, असं अनुग्रह व सत्य आणि परिपूर्ण होता. वचन 18, देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले. तर एकुलता एक, इथं आपल्याला मराठीमध्ये सुद्धा हा जो शब्द वापरलेला जन्मलेला, याचा अर्थ त्याची त्याची सुरुवात किंवा तो निर्माण केलेला याच्याबद्दल बिलकुल नाही. तर हे मानवी भाषेला, म्हणजे मानवी रीतीने आपल्याला समजावं म्हणून ते आहे. आणि खऱ्या रीतीने जर आपण मूळ भाषेमध्ये त्याचा अर्थ पाहिला, तर अद्वितीय, अलौकिक म्हटलेला आहे, जो सार्वकालिकतेमध्ये आहे. योहान 5:18 मध्ये योहान अगदी स्पष्ट करतो ना, की यामुळे तर यहुदी त्याला जीव मारण्याची अधिक खटपट करू लागले म्हणे. का बरं? कारण तो शब्दात मोडत होता. आणि एवढंच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत होता. देवाचा एकुलता एक पुत्र म्हणजे स्वतः देव. आणि देवाला कधीच निर्माण केलं जात नाही. जो निर्माण केला जातो तो देव आपण म्हणू शकत नाही, कारण देव निर्माण करता आहे. देवाचा एकुलता एक पुत्र हे आपल्याला आणखी पुढे त्रैक्यामधील संबंध सुद्धा प्रगट करणारा आहे. एकाच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती जे आपण वारंवार पाहतो, देव पिता, देव पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि त्याच्याबद्दल आपण प्रत्येक आठवडी आपण त्याबद्दल विचार करतो, नाही का? ही जी आकृती आपण प्रत्येक आठवडी पाहत आहोत, की पिता पुत्र नाही, पुत्र पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्मा पिता नाही. यांचे तिघांचे वेगळं अस्तित्व आहे, परंतु एकच देव आहे. तिघांमध्ये आपल्याला एकच देव पण पाहायला भेटतं. देवपणात आपल्याला पाहायला भेटतं देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा हे समान पातळीवर आहेत. तारणाच्या कार्यामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो, तर ते स्वइच्छेने एकमेकांच्या अधीन होतात, नाही का? पित्याने तारणाची सार्वकालिक योजना केली. पुत्राने त्याच्या देहधारी होऊन वधस्तंभावरील कार्याने ती योजना पूर्ण केलेली आहे. आणि पवित्र आत्मा त्याच तारणाच्या योजनेचं त्याच्या निवडलेल्या लोकांच्या जीवनात सुवार्तेद्वारे लागूकरण करत आहे. तर हेच सत्य आपल्याला वारंवार त्याच्या वचनामधून शिकायला भेटत आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण नायसीन मतांगीकाराबद्दल आता विचार करत आहोत, तर ह्या भागामध्ये आपण देव जो पुत्र त्याबद्दल पाहत आहोत. आणि देव जो पुत्र त्याबद्दल आपण मनन करत असताना जी 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 पहिली लाईन आहे, की एकच प्रभू येशू ख्रिस्त, नाही का, जो देवाचा सार्वकालिक एकुलता एक पुत्र, त्यावर आपण आज थोडक्यात मनन केलेलं आहे. पुढे आता जी विधानं करण्यात आलेली आहेत, ती विधानं आणखी स्पष्ट करतील की एरियस कसा चुकीचा आहे. कारण हा देवाचा पुत्र जो आहे, तो देव आहे, सार्वकालिक आहे. आणि म्हणूनच आज आपण थोडक्यात त्याचं सार्वकालिकपण आपण पाहिलेलं आहे, त्याचं व्यक्तित्व आपण अभ्यासलेलं आहे. आता पुढच्या आठवडी आपण त्याचं सारसत्व आपण पाहूया, की देवपणामध्ये तो कसा समान पातळीवर आहे. आणि त्याबद्दल आपण पुढच्या आठवड्यामध्ये विचार करणार आहोत. आपण इथे थांबूया, आपण प्रार्थना करू.